नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये उरळी कांचन या ठिकाणी. आता पुणे जिल्ह्यात आहे का कुठं संभाजीनगर का अहिल्यानगर या ठिकाणी, पण उरळी कांचन या ठिकाणी मैदान चालू आहे. आणि ते मैदान जे आहे ते STC लाईव्ह या चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. आणि त्या मैदानामध्ये आत्ता एक ते 5 सेमी पळाले आणि 6 ते 9 सेमी जे आहेत ते 1 ते 5 आता पळून झाले. नंतरनं ते पळणार आहेत. तर तत्पूर्वी 1 ते 5चे सेमीफायनलचे निकाल आणि क्वार्टर फायनलचे निकाल हे तुम्हाला मी सांगतोय. कोणते नंदी सेमीफायनल 1मधून फायनलसाठी गेले आणि कोणती नंदी सेमीफायनल 1मध्ये जे क्वार्टर फायनलसाठी राहिले. 2 नंबरची गाडी उतरली ती क्वार्टर फायनलसाठी राहिलेली आहे. सुरुवात करूया आपण सेमीफायनल 1लाच. 1मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 1, म्हणजे गाडी पब्लिकनंच पळाली. सांडू मिस्त्री तळेगाव, तसेच उजवीला देवा आणि डावीला लाल बादशाह ही जोडी पळाली. हे घरचा साज आपल्याला पळताना दिसला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते श्रीनाथ केसरीचे 1 नंबरचे मानकरी असलेले असे हे हिंद केसरी किशोर ड्रायव्हर हे होते. आणि हे ड्रायव्हर तुम्ही बघितलं लखनच्या गाडीवरती सतत असतात. आणि आता लखनच्या गाडीवर काय दिसत ते, परंतु घाटावरती सगळे तर वेगळे ड्रायव्हर दिसत आहेत. परंतु असो, शेवटी त्या किशोर ड्रायव्हर हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत की लखनमुळेच ते आता दिसत आहेत आपल्याला. आणि आज चांगली लढत झाली आणि चांगली लाल बादशाह कुठला येऊ लाल बादशाह काय कळणं झाले, परंतु चांगला पळतो आहे. तांबडा खोंडा आहे हा आणि तांबडा नंदी आहे. त्याच्यासमोर देवा पळाला, सुप्पा देवा यांचा, तळेगाव सुप्पा यांचा देवा पळा, म्हणजे घरचाच साज आपल्याला पळताना दिसला. ही गाडी फायनलसाठी पात्र झाली. क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे ती तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी आदत किंग बाईजा आणि त्याच्यासोबत पळाला शाकीरबाईंचा सम्राट पळाला. सुंदर अशी गाडी स्वतः शाकीरबाईंनी क्वार्टर फायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानात सेमीफायनल 2चा निकाल घेतोय तास क्रमांक 6. पुन्हा एकदा गाडी पब्लिकनं संभाजीनगरकरांची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. वडकीचा पैंजण पळाला आणि त्याच्यासोबत वादळ पळाला. सुंदर अशी गाडी बंटी ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र केली. आणि क्वार्टर फायनलसाठी जी गाडी आहे ती तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी उरळी कांचन या गाडीचा नंबर आला. क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली. सेमी क्रमांक 2मधून 2 नंबरला गाडी उतरली. सुलतान आणि वादळ ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी सुद्धा पात्र झाली. खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही गाड्यांना. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 3चा निकाल घेतोय तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी राजगडकरांचा येडा शंभू या नावाने ती गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. किरण ड्रायव्हर विंगकर यांनी जी आहे ती गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. शुगर होळकळवाडीकरांचा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला राहुल्या पळाला. सुंदर अशी गाडी राहुल्या आणि शुगरची जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे ती तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी बुलेट पळाली डोंबिवलीवाडीकरांची आणि त्याच्यासोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काय त्यांनी सांगितलं नाही. हे होते 1 ते 3चे निकाल. आता सुरुवात करतोय सेमीफायनल 4च्या निकालाला. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी भुजंग काळे बुलढाणा या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली त्यांच्या नावाने. पब्लिक किंग भुंगा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला संकेत राजाराम साकुळे रावेतगाव याचा साज पळाला. फौजी आणि भुंगाची गाडी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. गोडे ड्रायव्हर मुळशीवाल्यांनी ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. तसेच त्याच गटामध्ये त्या सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी राहिलेली गाडी आहे तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी मिलिंद सरपंच उरळी कांचन यांच्या नावाने जी गाडी आहे ती पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. तसेच मिलिंद सरपंच उरळी कांचन आणि कैलासवासी देवा बावऱ्या फॅन्स फुरसुंगी यांच्या ती नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. गरुडा आणि राहुल्याची, पुन्हा एकदा राहुल्या हा दुसरा नंदी आहे, यांच्या नावाने ती गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सेमी क्रमांक 4मधील नंदींना. आता बोलूयात आपण सेमी क्रमांक 5चा निकाल. 5मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. आदत किंग सुंदर पळाला. तिकडचा सुंदर आहे, इकडचा नाही आपला. आणि त्याच्यासोबत पळाला जलवा पळाला. जलवा आणि आदत किंग सुंदर हे गाडी म्हणजे या नावाने ती गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. कोरेगावकरांचा सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत तेजा हा नंदी पळाला. या दोघांची गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी RV नानखेट या गाडीचा 1 नंबर आला. म्हणजे क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी ही सेमी क्रमांक 5मध्ये 2 नंबरला जी गाडी राहिलेली होती ती ही आहे.
रामोशीवाडीकरांचा ससा पळाला आणि त्याच्यासोबत नाशिककरांचा नंदी पळाला. आता ही रामोशीवाडी जी आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा. या नंदींना 1 ते 5 जे आहे ते सेमी खाली पळण्यासाठी गेले, जागा जी आहे ती पुरेशी नव्हती खाली पळण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतला की 1 ते 5चे सेमी जे आहेत ते सुटतील, नंतर 6 ते 9चे सेमी सुटतील. आता मी तुम्हाला 1 ते 5चे निकाल सांगितलेत. आज संध्याकाळी पैरे येतील उद्याच्या मैदानाचे. धन्यवाद.